महाराष्ट्राचा। नमस्कार, मी गौरी। संध्या लाईव्ह मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। पुरंदर तालुक्यातील गुरुंचे येथे सासरी धोंडे जेवणासाठी आलेल्या एका जावयाला लाख रुपयांचा फटका बसता वाचला आहे। मीरा शहरात खरेदीसाठी आलेल्या बालाजी कोंढारे यांच्या पत्नी दीपाली कोंढारे यांची पैशांची पर्स एका स्वीट होम मध्ये विसरली होती। या पर्समध्ये मोठी रोख रक्कम आणि मौल्यवान ऐवज होता। पर्स हरवल्याचं लक्षात येताच कुटुंबियांनी पोलिसांकडे धाव घेतली। पोलिसांनी तात्काळ तपास सुरू करत संबंधित दुकानाची चौकशी केली। यावेळी चंदन स्वीट होमचे दुकानदार राजाराम चौधरी यांनी प्रामाणिकपणा दाखवत ती पर्स सुरक्षित ठेवली असल्याचं समोर आलं। विशेष म्हणजे त्यांनी पर्स उघडूनही पाहिली नव्हती। पोलिसांच्या उपस्थितीत संपूर्ण ऐवज कोंढारे कुटुंबियांना परत करण्यात आलाय। या प्रामाणिकपणाबद्दल पोलिसांनी दुकानदाराचं पुष्पगुच्छ देऊन सत्कार केलाय। निरा येथे काल दीपाली बालाजी कोंढारे म्हणून पुण्यावरून धोंडे जेवण करण्याकरता आल्या होत्या आणि त्या मांगीलाल चौधरी यांच्या स्वीट होममध्ये गेल्या असता तिथं त्यांनी लस्सी पिली आणि त्या ओघात त्यांच्याकडून त्यांची पर्स तिथंच राहून गेली होती। रात्री 11 साडे 11 वाजता पोलिसांशी त्यांनी संपर्क केल्यानंतर आम्ही त्यांना सांगितलं की सकाळी आपण याबाबत बोलू आणि सकाळी ज्यावेळेस मांगीलाल चौधरी यांशी संपर्क केला असता त्यांनी त्यांची 70,000 रुपये रोख आणि 15,000 रुपयाचे देव चांदीचे देव असलेली पर्स त्यांना परत सुपूर्द केली आणि खरंच अशा प्रकारच्या सतर्क नागरिकांची आणि प्रामाणिक माणसांची खरं तर गरज आहे आज असं आम्हाला वाटतं। काय सांगाल, काल तुमच्या पत्नीकडून काही पर्स हरवली होती आणि त्यानंतर तुम्हाला ती परत मिळाली। बरोबर। कुठं राहिली होती आणि कशी मिळाली? काल दुपारी जो एक 2:30 वाजता आम्ही यांच्या दुकानी चंदन स्वीट्समध्ये गेलो लस्सी पिण्यासाठी। तर लस्सी पिल्यानंतर मग मिसेसकडून जी पर्स होती आमची ती तिथं चुकून राहिली होती। तर राहिल्यानंतर मग यांनी यांच्या काळजीपोटी यांनी लगेच ती उचलली यांना निदर्शनात आल्यानंतर आणि त्यांनी व्यवस्थित ठेवून दिली। मग आम्हाला रात्री उशिरा समजलं की आमची पर्स गहाळ झाली म्हणून। त्याच्यानंतर मग आम्ही मदने साहेबांशी कनेक्ट केलं की असं घडलं म्हणून। तर साहेब म्हणले ठीक आहे, आपण सकाळी भेटूया आणि ते बघूया काय होतं ते। मग आम्ही नंतर सकाळी जवळजवळ 9 साडेनऊ वाजता यांच्याशी संपर्क साधला। तर यांनी म्हटले की तुमची पर्स आहे, सुरक्षित आहे, तुम्ही घेऊन जाऊ शकता। मग तिथं आम्ही पर्स कलेक्ट केली आणि मग साहेबांना भेटायला आलो। पर्समध्ये जवळजवळ आमचं एक 70,000 कॅश आणि चांदीचे एक 10-15 हजाराचे देव होते। असं म्हणून मुद्देमाल तर आम्हाला परत तो सगळा पूर्ण भेटलेला आहे। तर त्यासाठी चंदन स्वीट्स यांचे आणि पोलीस स्टेशनचे मनापासून आभारी आहोत आम्ही। संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी कृष्णमूर्ती जगताप, बारामती। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।